हाय सगळ्यांना। आज आपला लाईव्ह क्लासचा 9वा दिवस आहे। म्हणजे जे प्रिन्सेस कट टू पीस प्रिन्सेस कट आपण जे ड्राफ्टिंग बघत आहोत किंवा टू पीस प्रिन्सेस कटचे जे लाईव्ह क्लासेस बघत आहोत त्यामध्ये आपला आजचा 9वा दिवस आहे। तर 1 ते 8 दिवसामध्ये आपण 28, 30, 32, 34, 36, 38, 40 आणि 42 साईज बघितलेली आहे। तसंच आज आपण 44 साईज बघणार आहोत। तर 44 साईज नुसार आपल्याला शोल्डर मुंड्याची माप आणि टक्सची रुंदी किती इंच घ्यायची हे पूर्ण बघायचं आहे। ड्राफ्टिंग सुद्धा मी दाखवणार आहे आणि प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये मी सांगत असते की ड्राफ्टिंग ही आपल्याला काढायचीच आहे, जेणेकरून आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा आपल्याला ड्राफ्टिंग बघून कटिंग करता येते। आणि मी जे शोल्डर मुंड्याची माप सांगते ते तुम्हाला ड्राफ्टिंग केल्यानंतर समोरच्या पेजवरती म्हणजे समोरचं जे लाईनिंगचं वहीवरती पेज असतं त्याच्यावरती तुम्हाला लिहून घ्यायचं असतं। तर ते लिहून घेतल्यामुळे तुम्ही विसरणार नाही। तुमचं जरी 6 महिने 4 महिन्याचा गॅप झाला शिवण काम करण्यामध्ये तरी विसरायला होत नाही आणि विसरलं तरी सुद्धा आपल्या वहीमध्ये ड्राफ्टिंग बघून आपलं लक्षात येतं। तर आता सगळ्या महिलांना आधी जॉईन होऊ देऊयात आपण। आता बऱ्याचशा महिला अजून जॉईन झालेल्या नाहीयेत। जॉईन होऊ देऊयात आणि पुढची सुरुवात करूयात। आणि सगळ्यांनी लाईक करायचं आहे। सगळ्या ज्या ताया आपले लाईव्ह क्लास बघत आहेत त्यांनी सगळ्यांनी लाईक करायचं आहे। तर बऱ्याचशा ताई अशा आहेत की बरेचसे मला कॉल येतात की ताई आम्हाला कटिंग करायला खूप कंटाळा येतो, किंवा बऱ्याचशा ताईंचं असं म्हणणं असतं की आम्हाला कटिंग जमत नाही, शिवायची खूप आवड आहे पण कटिंग न जमल्यामुळे ब्लाऊज परफेक्ट बसत नाही। असे जर तुम्हाला अडचण येत असतील तर आपल्याकडे त्यासाठी पेपर पॅटर्न तयार केलेले आहेत। पेपर पॅटर्न तुम्हाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे 13 ते 14 प्रकारचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। ब्लाऊजचेच 13 ते 14 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत। कटोरी आहे, प्रिन्स कट आहे, फोरटक्स आहे, बोटनेक आहे, सब्वेसाची आहे, वन टक्स आहे, 3 पीस प्रिन्सेस कट आहे, बोटनेक कटोरी आहे, बोटनेक फोरटक्स आहे, बोटनेक प्रिन्सेस कट आहे, पाठीमागचा गळा बंद, पुढचा गळा व्ही गळ्यामध्ये सुद्धा फोरटक्स आहे, 3 पीस प्रिन्सेस कट मध्ये सुद्धा बोटनेक आहे, वन टक्स मध्ये बोटनेक येणार आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळते। मी स्वतः तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते। जर तुम्हाला कटिंग मध्ये पेपर पॅटर्न घेतल्यानंतर किंवा स्टिचिंग मध्ये कुठल्याही प्रकारचे अडचण येत असतील तर मी स्वतः सॉल्व्ह करत असते। पेपर पॅटर्न तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा मागवू शकतात, फोन पे गुगल पे ने सुद्धा पेमेंट करू शकतात, किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने सुद्धा पेमेंट करू शकतात। आणि सध्या नवरात्री स्पेशल पेपर पॅटर्न वरती मोठा डिस्काउंट आणि ऑफर सुद्धा चालू आहे। तर नक्कीच ऑर्डर करायची तुम्हाला आणि मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे। तुम्हाला सगळी कॉलवरती माहिती मिळणार आहे। आता हळूहळू बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत। तर आपण 44 साईज बघूयात। सगळ्यात आधी आपण ड्राफ्टिंग बघत असतो तर ड्राफ्टिंग बघायची आहे आपल्याला। प्रत्येक साईज नुसार आपल्याला अशा पद्धतीची ड्राफ्टिंग करायची आहे, प्रत्येक साईज नुसार। तर अशा पद्धतीची ड्राफ्टिंग केल्यामुळे आपण जेव्हा कटिंगला घेतो तेव्हा ते बुक आपल्याला ओपन करून बसायचं आहे आणि ड्राफ्टिंग मध्ये ड्राफ्ट कसा केलेला आहे ते बघून आपल्याला ड्राफ्टिंग करायचंय। बाकी तर मी तुम्हाला कटिंगचे किंवा पेपर पॅटर्न जेव्हा कटिंग करतो आपण त्याचे माप कसे घ्यायचे मी व्हिडिओ मध्ये दाखवलेलंच आहे। त्यामुळे आता काय होतंय की ड्राफ्टिंग का दाखवते मी, बऱ्याचशा महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला ड्राफ्ट करता येत नाही तर ड्राफ्टिंग दाखवत जा। तर त्यानुसार आम्ही ड्राफ्टिंग करून आम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील वहीवरती ड्राफ्टिंग केल्यानंतर। तर म्हणून मी ड्राफ्टिंग केलेलं आहे आणि 28 ते 50 तुम्हाला सुद्धा प्रत्येक पेजवरती ड्राफ्टिंग करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला शोल्डर मुंड्याची माप सुद्धा लिहून ठेवायची आहेत। तर आता आपण जसं माप घेतो तेव्हा पूर्ण उंची, छाती, कंबर घेर, शोल्डर, मुंडा, बाही उंची आणि दंडघेर असे पूर्ण माप घेत असतो। तर मापांमध्ये कुठं किती इंच वाढवायचे मी तुम्हाला सांगत आहे। तर 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची असते। मग पूर्ण उंचीमध्ये आपण किती इंच वाढवतो? 1 इंच, आणि आपल्याला 1 इंच वाढवायचंच आहे। 0 ते 2 छातीचा चौथा भाग, 0 ते 2 छातीचा चौथा भाग, छातीच्या चौथ्या भागामध्ये जर 7 इंच तुमचा गळा असेल, 7 इंच प्लस, तर तुम्हाला फक्त 2 इंच वाढवायचे। 7 इंचापेक्षा कमी गळा असेल तर त्यासाठी लुजिंग आपल्याला ऍड करावी लागते। 2 इंच शिलाई मार्जिन सोडून लुजिंग ऍड करावी लागते। 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक पाठीमागचा टक्स 1 इंच अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच। हे तुम्हाला जर कळत नसणार आहे तर आपला लाईव्ह क्लासमध्ये ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे याचा लाईव्ह क्लास झालेला आहे आणि तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही। तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे ब्लाऊजवरून माप घेण्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत। 4 ते 6 गळ्याची रुंदी,
0 ते 6 गळ्याची रुंदी आहे, 0 ते 7 गळ्याची उंची आहे, 1 ते 8 टक्सची रुंदी आणि 8 ते 9 टक्सची उंची, असं तुम्हाला माप टाकायचे. तर टक्सची उंची तर आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची आहे, पण टक्सची रुंदी येणार आहे 44 साईजसाठी 4.5 इंच. 44 साईजसाठी किती इंच येणार आहे? 4.5 इंच येणार आहे. मग 4.5 इंच कसं मोजायचं आहे? अर्धा इंच आपल्याला हुकलूक पट्टीसाठी सोडून पुढे 4.5 इंच मोजायचं आहे. नंतर आपला कपचा आकार द्यायचा आहे. जो प्रिन्सेसचा आकार आहे तो आपल्याला 4.5 इंचावरती द्यायचा आहे. ठीक आहे. आणि 44 साईज साठी आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप सुद्धा बघायचे आहेत. तर शोल्डर मुंड्याचे माप आपल्याला गळ्याच्या उंचीनुसार बघायचे असतात. तर गळ्याची उंची जर आता आपण 42 साईज मध्ये बघितलं तर 1 इंच गळ्याच्या उंचीसाठी शोल्डर मुंड्याचे माप. तर आज आपण 8 इंच साठी बघणार आहोत. 8 इंच जर तुमचा पाठीमागचा गळा असेल तर त्यासाठी शोल्डर किती हवंय? तर शोल्डर हवंय तुम्हाला 6 इंच, मुंडा पाहिजे तुमचा 6.5 इंच, घडी पाहिजे आपल्याला 44 साईज साठी 11 इंच आणि शिलाई मार्जिन पाहिजे आपल्याला 2 इंच. म्हणजे हे नक्कीच आपल्याला घ्यायचंय. जेवढं मी सांगितलं आहे त्यानुसार जर तुम्ही कटिंग केलं आणि तुमचे शोल्डर मुंड्याचे माप अगदी परफेक्ट असतील किंवा तुमचे आकार जर परफेक्ट असतील तर ब्लाऊज सुद्धा नक्कीच परफेक्ट बसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही माप घेतले तर तुमचं ब्लाऊज नक्कीच व्यवस्थित बसणार आहे. आणि बाहीची उंची मी नेहमी सांगत असते की बाहीच्या उंचीमध्ये आपल्याला अस्तरची बाही असेल तर फक्त 1 इंच वाढवायचं आहे आणि विदाऊट अस्तर म्हणजे अस्तर लावायचं नाही तुम्हाला, तर त्यामध्ये 1.5 ते 2 इंच. तर तुम्ही शिलाई मार्जिन किती घेतात त्याच्यावरती. मी 2 इंच वाढवत असते कारण 1 इंचाची मी पट्टी फोल्ड करत असते. अर्धा इंच स्टार्टिंगला फोल्ड करण्यामध्ये जातं आणि अर्धा इंच वरती शिलाई आपण जॉईन करण्यामध्ये जातं, असं 2 इंच घेते. मग तुम्ही जर पाव इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर 1.5 इंच घेतलं तरी चालेल. आणि अस्तरच्या बाहीसाठी फक्त 1 इंच घ्यायचे. अस्तर जॉईन करण्यासाठी दंड घेतला अर्धा इंच आणि अर्धा इंच शिल्लक राहिलेला आपण बाही जॉईन करतो त्यासाठी. तर अशा पद्धतीचे हे माप आहेत. शिलाई मार्जिन किती घ्यायचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ज्या ताईंना पेपर पॅटर्न हवे आहेत त्या ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. पेपर पॅटर्नवरती सध्या डिस्काउंट आणि ऑफर आहे. जर तुम्हाला हवे असतील तर नक्की ऑर्डर करा. घरपोच पेपर पॅटर्न मिळतात. पेपर पॅटर्न कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे. फोन पे गुगल पेने पेमेंट करू शकतात किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकतात. आणि आज आपण 44 साईज बघितलेली आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा लाईव्ह क्लासचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लासच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना. बाय.